पंचगंगा नदीचे पाणी काळेकुट्ट, प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष. पंचगंगा प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच नदीची पातळी खालावल्यामुळे पंचगंगेचे पाणी अधिक काळेकुट्ट बनले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावामधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या गंभीर प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सोयीस्करित्या दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाला जबाबदार घटकावर कारवाई कधी होणार असा संतत प्रस्ताव आलो उपस्थित होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी खालावल्यामुळे प्रशासनाच्या वतीने काही दिवसापूर्वी नदी प्रवाहित करण्यात आली होती. मात्र हे पाणी देखील दूषित पाण्यात मिसळून तेही पाणी प्रदूषित होत आहे. केवळ नदी प्रवाहित ठेवल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघणार नसून या प्रदूषणात जबाबदार घटकावर कारवाई करण्यात यावी, अशी पंचगंगेत मिसळणारे रसायनयुक्त मैलायुक्त सांडपाणी थांबवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोरोना काळात कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोली, MIDC या भागातील सर्व प्रोसेस कारखाने बंद असल्याने पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी मिसळले नव्हते. त्यामुळे काही महिने पंचगंगा नदीला अस्वच्छ पाणी होते. त्यानंतर कोरोना संपल्यानंतर सर्वच उद्योग सुरू झाल्यामुळे या उद्योगाचे रसायनयुक्त व मैला मिश्रित पाणी नदीत सोडले जात असल्यामुळे पंचगंगा पुन्हा प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे.